आणि सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय करणजी दलवी आपल्याला करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करायचा आहे। चला आपण थोडीशी घाई करूया, स्पर्धेकडे फोकस करूया, कारण या स्पर्धेतील अजून एका इनिंगचा खेळ बाकी आहे आणि विनंती असे सापत सकाळी की आपण लगेचच फिल्डिंग सेट करायची आहे। सुभाजी घोडे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय करण दलवी यांच्या शुभ हस्ते। तदनंतर सन्माननीय मनीषजी घोडे यांना विनंती करतो की आपण पुढे या। विद्यमान सरपंच बाळरामजी घोडे यांचे लाडके सुपुत्र आहेत आणि त्यांचा सुद्धा या स्पर्धेसाठी मोलाचा योगदान या स्पर्धेसाठी लाभलेला आहे आणि त्याचा आपण सन्मान इथे मात्र संपन्न करतोय। करणजी दलवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करूया। तदनंतर DY फाउंडेशनचे सल्लागार प्रकाशजी केणे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत। विनंती असेल की आपण पुढे या। आपला सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे। DY फाउंडेशनचे सल्लागार प्रकाशजी केणे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। करणजी दलवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करीत आहोत। तदनंतर विश्वजित पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत। विनंती असेल की आपण सुद्धा पुढे या। आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। 28 धाबाचं लक्ष समोर असताना सलामीची जोडी हरीश पाटील आणि बलवंत दलवी। पहिल्याच फटका सिग्नेचर स्ट्रोक हरीश पाटीलचा आणि पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय आणि चेंडू चाला बाकड पॉइंटच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार। गावच्या मुलांची स्पर्धा आहे आणि हा सन्मान तुमचा आहे। आपण हा सन्मान स्वीकारा। करण दलवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करतोय। परंतु काय सुरुवात केली आज हरीश पाटीलनं, ज्यांची आपण आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत होतो। सर्वांचे लाडके युवा नेते, सर्वांचे आदरणीय दयानंद चोरगे साहेबांचे लाडके सुपुत्र सन्माननीय वीरेंजी चोरगे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आपलं जे झोटिंग चषकामध्ये देवरुंग गावाच्या वतीनं, देवरुंग गावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि जय झोटिंग देवरुंग संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। ओहो दांडीगुल चौकारानंतर चोख प्रत्युत्तर देत असताना दिगंबर माले पहिली विकेट्स प्राप्त केली आणि पहिला धक्का लागत असताना टीम जय झोटिंग देवरुंग संघाला हरीश पाटीलच्या रूपानं ही व्यक्ती आणि प्रत्येकाला जीव देणारी व्यक्ती अर्थात वीरेंजी चोरगे साहेबांचं इथे शुभ आगमन आणि आगमनानंतर साबस संघाच्या खेम्यामध्ये एक थोडंसं आनंदाचं वातावरण पाहिलं, कारण विकेट त्यांनी मात्र प्राप्त केली हरीश पाटीलची। नवीन फलंदाज विजय केणे तिसऱ्या क्रमांकावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी। फटका हवेत केला परंतु लॉंग ऑनला कुठला क्षेत्ररक्षक नाहीये। किरण पाटील पाठमोऱ्या चाललाय परंतु चेंडून सीमारेषा ओलांडली। लॉंग ऑनच्या पलीकडे जात असताना दुसरा चौकार। विजय किनेचा क्लास पाहिला आपण, कारण पूर्णपणे फिल्डिंगकडे त्यांनी मात्र नजर फिरवली आणि तदनंतर मिडॉनच्या डोक्यावरून त्यांनी तो फटका खेळला आणि पॉवर प्ले मध्ये येणारा हा दुसरा चौकार टीम जे झोटिंग देवरुंग संघासाठी। ओ चेंडू खाली राहिलाय। सामना शेवटच्या षटकापर्यंत या ठिकाणी हा सामना क्लोज जाणार आहे, त्यात काही शंका नाहीये, कारण दोन्ही संघ आपण जर पाहिले तर एकाच कॅलिबरीचे आपल्याला पाहायला मिळतात आणि
सध्या जर आपण जर सामन्याचं जर विश्लेषण केलं तर मात्र कधी सामना झुकतोय या साबत संघाच्या बाजूनं, कधी सामना झुकतोय या देवरुंग संघाच्या बाजूनं, आणि अशाच प्रकारचे सामने आपल्याला सातत्यानं प्रेक्षकांना पाहायला आवडत असतात. 8 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळतात. एका गडाच्या मोबदल्यात 28 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे. फायनलचा सामना या स्पर्धेतील आपण अनुभवतोय. हो, चांगला चेंडू खोलवर तेवढा होता, परंतु पावसात गॅप शोधला. त्या ठिकाणी चेंडू वेगाने चाललाय खाली क्षेत्र आणि 4 धावांसाठी हा चौकार. पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतो आणि पॉवर प्लेमध्ये तब्बल आतापर्यंत दिगंबरनं 12 धावा खर्च केल्या. थोडासा खर्चीला षटक सध्या आपण इथे पाहायला मिळतोय. कारण कुठेतरी असं वाटलं की इकॉनॉमिकल षटक, इकॉनॉमिकल स्पेल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल, परंतु कुठेतरी धाबांचा वेग वाढला गेला आणि त्यानंतर शेवटचा बॉल आला इथे डॉट. पहिल्या 6 चेंडूमध्ये पहिल्या षटकामध्ये 12 धाबा जोडल्या गेल्या. 28चा पाठला करत असताना येणारा 12 चेंडूचा अजूनही केली शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी इथून जे जोटिंग देवरुंग संघाला अजूनही 16 धाब्यांची गरज. या स्पर्धेमध्ये आपण ट्रॉफी ज्या पाहत आहोत मित्रांनो, जे आम्हाला सुभाषजी गोडे जे प्रसिद्ध उद्योजक देवरुंगचे आहेत त्यांच्याकडून आम्हाला लाभलेले आहेत, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. प्रत्येक सामन्यामध्ये टॉस विनिंग संघटनेला आपण कोल्ड्रिंक्स देत आहोत, जे आम्हाला संतोष मामन पाटील यांच्याकडून देण्यात आले, त्यांचे विशेष आभार. या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्याभरासाठी जी आपण ट्रॉफी दिली, जे आम्हाला नरेश साईनाथ गोडे यांच्याकडून प्राप्त झाली, त्यांचे विशेष आभार व्यक्त करूया. फिल्डिंग सेट करा, जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. जे सन्मान चिन्ह आपण पाहत आहोत पाहुण्यांच्या सन्मानासाठी बाळरामजी गणपत घोडे आणि दशरथजी पाटील आपले विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये जे चेंडूचं सहकार्य आपण पाहत आहोत विनोदजी केने आणि राजेश पाटील आपले विशेष आभार. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण ट्रॉफी देणार आहोत रोहितजी आत्माराम घोडे यांच्याकडून. आणि सायकल जी आहे स्पोर्ट्स सायकल जे किरोली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक साई शेठ बजागे आपले विशेष आभार. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाला आपण ट्रॉफी देणार आहोत मयूर पाटील यांच्याकडून आपले विशेष आभार. आणि जी एअर कूलर आहे ते आपण देणार आहोत प्रसिद्धी वाईन शॉपचे प्रोप्रायटर प्रगत शेट्टे यांच्याकडून 2 कूलर आहेत, त्यांचे विशेष आभार व्यक्त करूया. प्रत्येक सामनावीरासाठी आपण एनर्जी ड्रिंक रिवो या स्पर्धेच्या वतीने देत आहोत. हे नानकरचे उत्कृष्ट क्रिकेटर अनिकेत दळवी आपले विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. 12 बॉल 16ची गरज. पहिला चेंडू लाऊड अपील आणि एक्झॅक्टली यस फिंगर अप. फलंदाज मात्र अडीन बाद झाला बलवंत दलवी. धक्का लागणारा हा दुसरा टीम जे जोटिंग देवरुंग संघाला. ही जे मोठी विकेट्स मात्र किरण पाटीलला आपल्या संघाला प्राप्त करून दिली. लेग बी फोरच्या रूपाने मात्र त्या ठिकाणी फलंदाज आय थिंक बॅट कडे होती. यस शॉट पहिल्याकडे मात्र पाहू शकाल झेलबाच्या स्वरूपात बलवंत या ठिकाणी बाद झालाय. चांगला झेल पाहिला आपण. नवीन फलंदाज विजयच्या सोबतीला आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी आकाश पाटील सिनियर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज आता इथून दोघांना मात्र या ठिकाणी आपल्या संघाला सावरावं लागेल. तो प्रयत्न दोघांच्या वतीने मात्र केला जाणार का की किरण पाटील एखादी विकेट आपल्या संघाला प्राप्त करून देणार. ओ माय गॉड, हा झेल पकडला की फायनलचा सामना पकडलाय. सावतकरांनी आपला मंग्या होता फायलेकडे. आणि पहा हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर पुन्हा एकदा स्क्रीन समोर. राऊंड द विकेट मारा केला, स्कूप करण्याचा प्रयत्न, हुकचा अंदाज. आणि इथे मात्र पहा स्टेज स्वतःला केलंय. उडी घेतली, जम्प घेतली आणि दिवेशने मात्र कमालीचा झेल मात्र त्या ठिकाणी फिनिश केलाय. यालाच म्हणतात फिल्डिंगचा दर्जा. आणि आज दर्जा एकविरा सावंत संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. आकाश पाटील जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसा त्याला मात्र डगआउटच्या दिशेने परत पाठवला किरण पाटीलनं. आणि फायनल सामन्यामध्ये किरण पाटील इज ऑन हॅट्रिक. नवीन फलंदाज बाहुबली हनुमान केने आलाय. समीकरणाकडे आपण लक्ष वेधलं तर आता मात्र इथून 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 धाब्यांची अजूनही गरज आहे. 12 धाबा धावफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. आणि वातावरणामध्ये आता थोडंसं चेंजेस पाहायला मिळतोय. फॉग आलेला आहे.
परंतु हा फक्त वेलेपुरती आहे. परंतु जर या ठिकाणी हनुमानने जर चांगला खेळ साकारला तर जरूर त्याची नावाचा वादळ सुद्धा मात्र या ठिकाणी या मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतो. परंतु हॅट्रिक बॉल तो फेस करतोय किरण पाटील आमच्यापासून दूर जात असताना. हॅट्रिक बॉल. ओहो चांगला चेंडू फलंदाज बीट यष्टीरक्षक बीट. मेहनत केली किरण पाटीलला आणि त्या मेहनतीवर तोही पाणी फेडलंय यष्टीरक्षक प्रतीकनं. नशिबाचा चौकार इथे येत असताना टीम देवरुख संघासाठी. ज्यावेळी आपण शिक्षण घेतो मित्रांनो त्या शिक्षणामध्ये एका गुणाला फार महत्व असतो. ज्यावेळी आपण राजकारणामध्ये येतो त्यावेळी एका राजकारणाच्या मताला फार महत्व असतो. आणि ज्यावेळी आपण क्रिकेट खेळतोय त्या क्रिकेटच्या खेळामध्ये एका धाबेला फार महत्व असतो. परंतु इथे चूक केली प्रतीकनं आणि चेंडू सरळ लॉंग स्टॉपच्या अगदी सीमेरेषेच्या पलीकडे निघून गेला. नशिबाचा 4 धाबा. 9 चेंडू शिल्लक. 9 मध्ये 12 धाब्यांची गरज. अजून सामना जर पाहिला तर बॅलन्स आहे. हे 3 चेंडू किरण पाटीलचे निर्णायक ठरतील या सामन्याच्या अनुषंगानं. इथे जर 3 चेंडूमध्ये किरण पाटीलने जास्त धाबा खर्च केला नाही तर मात्र सामना शेवटच्या ओव्हरमध्ये एक वेगळी रंगत निर्माण करू शकतोय. हो चांगला चेंडू आहे. ऑनसरला धरून ट्रेड केला. डीपवरून छत्रशे वेगळे पोहोचतायत. सिंगल धाव कंप्लीट केली आणि सिंगलवरतीच मात्र समाधानी राहणार विजय केणे. कारण त्याला माहिती आहे तर ही फायनलची मॅच जिंकायची असेल तर मात्र मला किलपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं राहील. आणि त्या अनुषंगाने मात्र डोक्यावरती बर्फ ठेवून तो सध्या बॅटिंग करतोय. संघाची एकूण धावसंख्या 10 फलक्यावरती 17 आणि एका संघासमोर आता खतरा आलेला आहे. मग तो खतरा देवरुख संघासमोर असेल की सावध संघासमोर असेल. 8 चेंडू 11 धाब्यांची गरज. प्रेक्षकांची अतूट गर्दी आता मात्र या ठिकाणी हळूहळू वाढत चाललेली आहे. कारण या स्पर्धेतील शेवटचा सामना अंतिम सामना मेगा फिनाले. जिंकेल कोण सावध के देवरुख. आज सावध गावामध्ये गुलाल उधळला जाणार की देवरुख गावामध्ये आज गुलाल उधळला जाणार. थोड्या वेळामध्ये जरूर या सामन्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचेल. ओ हुक केलाय चेंडू हवेत. फायलेचा फिल्डर पुन्हा एकदा या ठिकाणी पाहू शकाल. दिबेश चेंडूच्या खाली त्याने पकडला जाईल आणि फलंदाज झालाय विजय केने फेल. तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. डीजे मास्टरनं आणि खरोखर आता ही मॅच रंगात आलेली आहे. कारण याच आशेने मात्र सर्व प्रेक्षक मात्र या सामन्याकडे मात्र आशाभूत नजरेने पाहत होते की सामना आम्हाला पाहायचा आहे. पण तो सामना कसा असावा तर नेट टू नेट फाईट असावी. आणि ती नेट टू नेट फाईट सध्या आपण इथे पाहत आहोत या दोन्ही संघादरम्यान. न्यू बॅटर ललिश पाटील एंटर होतोय. येणारे आता मात्र पाहू शकाल 7 चेंडू आता शिल्लक असतील आणि 7 मध्ये आता विजयासाठी 11 धाब्यांची गरज. काय गोलंदाजी राहिली. बॅटच्या स्वरूपात आतापर्यंत फक्त किरण पाटीलनं एकच धाव खर्च केली. बायच्या स्वरूपात 4 धाबा त्यांनी मात्र खर्च केल्या होत्या आणि तब्बल 3 विकेट्स आपल्या नावावरती प्राप्त केले. 7-11 हा समीकरण हा फायनलचा आहे. परंतु आता हा क्रिकेटचा जो आता मात्र या 7-11 जो आहे तो आता मात्र कोणाच्या नावावरती जाणार. स्पर्धा जिंकेल कोण. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील सामना करतोय ललिश पाटील. त्याला केला बीट आणि चेंडू आला डॉट. जबरदस्त याडगिरी गोलंदाजी आवडली असेल तर किरण पाटीलसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. फक्त बॅटच्या स्वरूपात धाव खर्च केली. 1 विकेट्स प्राप्त केल्या 3 आणि या सामना शेवटच्या ओव्हरमध्ये गेलाय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉलमध्ये तर विजयासाठी 11 धाब्यांची गरज. फिल्डिंग लगेच लावायची आहे. चला साबाद संघ कुठल्या संघावरती अन्याय होणार नाही याची आपण काळजी घ्या. तुमच्या भावना आम्ही समजू शकतोय परंतु आमच्या भावना तुम्ही समजा. वेळ आपल्याकडे कमी आहे. चला किरण पाटील फिल्डिंग लावून घ्या. चला काही जे मंत्र असतील ते बोलून घ्या परंतु फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये आता इथे विजयासाठी 11 धाब्यांची गरज. क्लायमेटमध्ये पाहिलं तर थोडंफार या ठिकाणी आपल्याला चेंजेस पाहायला मिळत आहेत. परंतु नाणेफेकी जिंकली होती आज फायनलची जय झोटिंग देवरुख संघाने. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. अजूनही सामना संपला नाहीये. परंतु जर रिझल्ट जर देवरुख संघाच्या बाजूने जर लागला नाही तर मात्र जो निर्णय घेतला होता तो निर्णय मात्र कुठेतरी कारणीभूत ठरू शकतोय. परंतु अजूनही खेळपट्टीवरती हनुमान आहे ललिश पाटील आहे. दोघांनी ही स्पर्धा मात्र गाजवलेली आहे. आणि जर या ठिकाणी या सामन्यामध्ये पर सिक्सरसाठी सुभाष शेटगोडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि त्याच फटक्याची आता मात्र इथे आवश्यकता. गोलंदाज निखिल पाटील 11 धाब्यांची गरज. जेडी खेळायला सुरुवात करा. 6 बॉल सामना करेल हनुमान.
नॉन स्ट्राईकला पाहू शकतो ललेश पाटील ओर द विकेट मारा करतोय. आज लिडिंग विकेट टेकर गोलंदाज राहिला निखिल पाटील. पहिला बॉल. हो 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 पंचाचा नो बॉलचा इशारा. म्हणजे आय थिंक जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडूच्या हाताने पाहायला मिळाली आणि पुढील चेंडू असेल आता मात्र या ठिकाणी फ्रीट. आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ या स्पर्धेचे केंद्रबिंदू सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व लक्षा बैलाचे आणि चिमण्या बैलाचे मालक माजी सरपंच ग्रामपंचायत देवरुंगचे सन्माननीय श्यामशेठ दळवी साहेबांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम. पंच कशासाठी DRS आहे. चला चेंडू विकेटच्या बाहेर डिलिव्हर झालाय की विकेट होती डिलिव्हर झालाय आता पाहायचं आहे. पंच विक्रम शेलार सर आहेत मॅन फ्रॉम खंबालपाडा. एक जबरदस्त क्रिकेटर आहेत आणि आज पंचाच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. परंतु मी विनंती करतोय पहा जो काही निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत आम्ही देऊ. परंतु आपण फिल्डिंग लावून घ्या. आपण फिल्डिंग लावून घ्या. जो काय निर्णय असेल तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. फिल्डिंग लावून घ्या. सध्या आपण चेक करतोय वाईट आहे की नो आहे. एक्स्ट्रा धाव जरूर इथे मात्र असेल परंतु ती नो बॉलच्या स्वरूपात असेल की वाईटच्या स्वरूपात असेल हे दृश्य सध्या आपण चेक करतोय ऑन स्क्रीनवरती ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती. डिसिजन पेंडिंग आहे. इट्स नो बॉल. याचा अर्थ पुढील चेंडू असेल फ्रीट आणि त्याच्यावरती येणार का मोठा हिट. समीकरण 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 8 धाबांची आवश्यकता. 10 धाबांची आवश्यकता. 6 बॉल शिल्लक. सामना करतोय हनुमान. दबाव गोलंदाजावरती आहे दबाव फलंदाजावरती आहे आणि आता मात्र प्रेशर दोन्ही संघांच्या पाठी राख्यांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कडक मॅच जबरदस्त सामना फायनलचा पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन परंतु एवढा व्हेरिएशन केला की चेंडू मात्र ऑफस्टिकच्या अगदी बाहेर निघून चाललाय. वाईटच्या स्वरूपात अजून एक एक्स्ट्रा धाव निखिल पाटीलने ते खर्च केली. फ्रीट कंटिन्यू राहणार आणि चेंडूची संख्या आपण पाहिली तर अजूनही 6 राहणार परंतु धावा विजयासाठी 9ची गरज. एखादी विकेट चालली तर मात्र इथून पुन्हा हा सामना साबत संघाच्या बाजूने झुकेल परंतु इथे मोठा फटका जर आला तर मात्र या मॅचमध्ये पूर्णपणे शिरकाव करण्याची संधी असेल ती म्हणजे जय जोटिंग देवरुंग संघाला. एक धाव जरूर पूर्ण केली गेली. दुहेरीचा प्रयत्न झाला जरूर आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केले गेला. तिहेरीचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज हनुमान केने रनआउटच्या स्वरूपात बाद. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या परंतु आता तिसऱ्याची प्रयत्नाची गरज होती का हा प्रश्न आता मात्र जरूर खेळाडू कक्षामध्ये मात्र निर्माण झाला असावा परंतु स्वतःवरती नाराज हनुमान. हे दृश्य पाहू शकाल. जरूर गोलंदाज निखिल पाटीलकडून चूक घडली गेली आणि तदनंतर पहा ललेश पाटील प्रयत्न करतोय आणि तदनंतर हनुमान पाटील फ्रेम मध्ये सुद्धा आला नाहीये. फिल्डिंग लावायची आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. वेलकम सुस्वागतम. मेहर 11 बापगाव संघाचे संघ मालक पुरस्कर्ते बारामजी शेठ मेहर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ऑनलाईनच्या माध्यमातून आता मात्र संख्या वाढत चाललेली आहे. जसा सामना क्लोज चाललाय प्रेक्षकाची गर्दी इथे वाढत चाललेली आहे. निखिल पाटील पुन्हा एकदा हो चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बागपुढे जाऊन या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न परंतु लाईन चुकीची होती. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून चाललाय. हा तिसरा स्वेअर चेंडू आतापर्यंत या ठिकाणी निखिल पाटील हाताळला. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी अजूनही 6 धाब्यांची गरज. म्हणजे एक चेंडू आतापर्यंत लिगल इथे हाताळला. त्या एका लिगल चेंडूमध्ये तब्बल या ठिकाणी 5 धावा खर्च केल्या
आणि तदनंतर फटका हवेत लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक तैनात त्याने पकडला जाईल. पुन्हा मॅच मध्ये पाहू शकाल या ठिकाणी रोमांच वाढत असताना रंगत वाढत असताना कारण समीकरणामध्ये इथे होणार बदल कारण फलंदाज बाद झाला या ठिकाणी ललेश पाटील. टॉप ऑर्डरचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी तब्बल विकेट्स गमावले. देवरुंग संघाने 6, हरेश पाटील, बलवंत दलवी, विजय केणे, आकाश पाटील, हनुमान केणे आणि तदनंतर ललेश पाटील. आणि आता मात्र खेळपट्टीवरती समीरच्या सोबतीला भावेश आलाय नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 6 धाब्यांची गरज. जबरदस्त मॅच. प्रत्येक धाब्यानंतर पाहू शकाल खेळाडू कक्षामध्ये आपल्याला टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय आणि एखादा डॉट चेंडू किंवा एखादी विकेट आली तर मात्र सावधकरांचा जल्लोष पाहायला मिळतोय. हा जिद्दीचा क्रिकेट आहे ज्यावेळी आपण ग्रामीण भागातून स्पर्धा कव्हर करत असतो. फुल टॉस हवेत केलाय लॉंग ऑफला जेडी चेंडूच्या खाली पकडला जाईल आणि समाप्त झाला अजून एक फलंदाजाचा खेळ. भावेश बॅक टू द डगआउट. 7वा धक्का लागत असताना या ठिकाणी टीम जय जोटिंग देरू संघाला आणि या मॅच वरती कुठेतरी पाहिलं तर कब्जा निर्माण करत असताना एक विरासपट सावध. 3 चेंडूचा खेळ शिल्लक 6 धाब्यांची गरज आणि हा झेल पहा झिडीचा झेल पकडल्यानंतर मात्र एक वेगळा सेलिब्रेशन. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. फिल्डिंग लावून घ्या. न्यू बॅटर अभय आलाय ज्याला कोणाचा नाही भय परंतु आज अभयला ते सिद्ध करून दाखवावं लागेल. आज हिरोची भूमिका त्याला मात्र आज मैदानाच्या आतमध्ये पार करावी लागेल. रनआउटची विकेट्स हनुमान केनेची विकेट्स टर्निंग पॉइंट ठरू शकेल या फायनल सामन्यातील. किती धाव घेणं गरजेची होती, योग्य होती की अयोग्य होती, परंतु अजूनही सामना संपला नाहीये. 3 बॉल शिल्लक आहे. 3 मध्ये 6 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज अभय आलाय लेफ्टी बॅटर आहे आणि पाहू शकाल या ठिकाणी की एखादा मोठा फटका तो मात्र या ठिकाणी खेळून हा सामना मात्र फिनिश करणार का. भरपूर मात्र प्रेक्षक ऑनलाईन आहेत आणि चांगल्या कॉम्पिटिशन सामना कसा असावा फायनलचा तर असा असावा. प्रेक्षक जरूर येते मात्र आपल्या इच्छा व्यक्त करतायत. 3 बॉल 3 मध्ये 6 ची गरज. गोलंदाज निखिल पाटील आज पूर्ण दिवस विकेट टेकर तो राहिलाय. आतापर्यंत 9 विकेट तरी पूर्ण केल्या होत्या परंतु या 2 विकेट जर आपण जर ऍड केल्या तर 11 विकेट तरी या स्पर्धेमध्ये प्राप्त केल्या. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. गॅप चांगला शोधलाय. मिड ऑफ त्या क्षेत्राच्या पावसाच्या या ठिकाणी आय थिंक लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये पोहोचला गेलाय. वाडी क्षेत्रामध्ये कुणालचं मात्र चांगलाच दर्जाचं क्षेत्राच्या 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि आता मात्र 2 चेंडूमध्ये 4 धाब्यांची गरज. सामना जर पाहिलं तर एका चेंडूवरती फिनिश होऊ शकतोय परंतु फिनिश करणार कोण. अभय की समीर, समीर की अभय की इथून निखिल पाटील मात्र 2 चांगले चेंडू हाताळून या सीझन मधील पहिला चषक जो आहे तो मात्र जिंकण्याचा प्रयत्न करणार का. जबरदस्त मॅच. जवळपास हजाराच्या जवळपास प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा एन्जॉय करतायत. क्या बात आहे. 2 बॉल 4 ची गरज. चांगला चेंडू सरळ चाललाय. गोलंदाज चेंडूवरती झेपावलाय. सिंगल धाब्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सक्सेस राहिलाय आणि आता या फायनलचा रिझल्ट जो आहे तो शेवटच्या चेंडूवरती आलाय. अर्थात 3 धाब्यांची गरज. प्रेक्षकांना एक विनंती करतो की तुम्हाला सामना जर आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. 1 बॉल 3 धाब्यांची गरज. बच्चा पार्टी जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं नाहीये. जर आपण आतमध्ये गेले तर तुम्हाला बापगावच्या पोलीस चौकीमध्ये कैद केला जाईल. 1 बॉल 3 ची गरज की एखादा गोल्डन चेंडू इथे पाहायला मिळेल की एखादा गोल्डन चौकार इथे पाहायला मिळेल. फलंदाज समीरच्या बाटमधून. समीर हवा का झोका. हवा सध्या थांबली आहे परंतु त्याच्या बाटमधून एखादा चांगला चौकार इथे मात्र पाहायला मिळू शकेल का. हृदयाची धडधड वाढवणारा सामना. ज्याला कोणाला हृदयाचा विकार असेल त्याने मुलीचा चेंडू पाहू नका कारण आयोजक आमची जबाबदारी राहणार नाहीत. 1 बॉल 3 ची गरज. निखिल पाटीलचा लांबच्या अगदी दूर. बॉल चॅम्पियन आणि एक विरासपोट साबत जय जोटिंग देवरून चषकावरती नाव कोरलाय. एकविरा स्पोर्ट्स साबत संघाने ही त्यांची मेहनत राहिली. आज कंटिन्यू 5 सामने खेळले आणि 5ही सामने जिंकले आणि हा जल्लोष पहा. फटाक्यांची आतिषबाजी. जबरदस्त मात्र हा वातावरण आणि जरूर हा स्वप्न मात्र अनेक दिवसापासून साबतकरांनी पाहिला आणि तो स्वप्न आज सत्यात उतरलाय आणि या चषकावरती
नाव कोरलाय डीजे कमॉन